नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आणखीन एक नवीन विषय, तो म्हणजे पक्ष्यांची नावे. आज मी 25 पक्ष्यांची नावं ह्याचा भाग पहिला घेऊन आलेले. तर मुलांनो, तुम्ही जर ही नावं पाहण्या अगोदर, ही पक्षी पाहण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात पक्ष्यांची नावे, भाग पहिला. हा कोणता पक्षी आहे सांगता येईल तुम्हाला? हा आहे सनबर्ड. सनबर्ड म्हणजे सूर्य पक्षी. हा कोणता पक्षी आहे? सनबर्ड. स्पेलिंग पाहू. SUNBIRD. सनबर्ड. सनबर्ड म्हणजे सूर्य पक्षी. पुढचा पक्षी आहे ब्लॅक ड्रॅगन. ब्लॅक ड्रोनगो. ब्लॅक ड्रोनगो म्हणजे कोतवाल. हा आहे कोतवाल पक्षी. स्पेलिंग पाहू. BLACK. ब्लॅक DRONGO. ब्लॅक ड्रोनगो म्हणजे कोतवाल. कोतवाल पक्षी. चला पुढचा पाहू. पर्पल रम्पेड सनबर्ड म्हणजे काय? पंचरंगी सूर्य पक्षी. पहा किती छान आहे ना पक्षी. त्याचं नाव काय? पर्पल रम्पेड सनबर्ड. पहा स्पेलिंग पाहू. PURPLE. पर्पल RUMPED. रम्पेड SUNBIRD. सनबर्ड. पंचरंगी सूर्य पक्षी. पाहिला? छान आहे. व्हिडिओला स्किप करू नका बरं का मुलांनो. आवडत असल्यावर लाईक करा. काय? शिक्रा. हा आहे शिक्रा पक्षी. छान आहे ना? स्पेलिंग पाहू. SHIKRA. शिक्रा. आहे शिक्रा पक्षी. मुलांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या आसपास या 25 पक्ष्यांमध्ये मधील किती पक्षी पाहिले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. पुढचा पक्षी कूट. त्याला काय म्हणायचं? वारकरी पक्षी. पहा हा आहे वारकरी पक्षी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्या पक्षाला? कुट. COOT. कुट. कुट म्हणजे हा वारकरी पक्षी. तुम्ही वारकरी तरी पाहिले, पण वारकरी पक्षी पाहिला होता का? नव्हताच पाहिला ना. इंडियन रोलर. इंडियन रोलर म्हणजे नीलपंख. हा काय? इंडियन रोलर. छान आहे का नाही पक्षी? स्पेलिंग पाहू याची. INDIAN. इंडियन ROLLER. इंडियन रोलर. नीलपंख. पुढचा आहे फिंच. फिंच म्हणजे फिंच. मराठीत पण फिंचच म्हणतात. पहा हा आहे फिंच. स्पेलिंग पाहू. FINCH. फिंच. हा आहे फिंच पक्षी. पुढचा आहे गोल्डन ओरिओल. हळद्या. काय म्हणायचं जरा मराठीत? हळद्या. पहा हळदी सारखाच आहे का नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? हळद्या. मराठीत हळद्या. स्पेलिंग पाहू. GOLDEN. गोल्डन. ORIOLE. ओरिओल. गोल्डन ओरिओल. हळद्या. चला पुढचा पाहूयात. अटलांटिक पफिन. अटलांटिक पफिन पक्षी. मराठीत काय? पफिन पक्षी. पहा हे अटलांटिक पफिन. किती छान आहेत ना. स्पेलिंग पाहू. ATLANTIC. अटलांटिक. PUFFIN. पफिन. अटलांटिक पफिन म्हणजे पफिन पक्षी.
हॉर्नबिल म्हणजेच गणेश. पहा हा आहे गणेश. स्पेलिंग पाहू. HORNBILL. हॉर्नबिल म्हणजेच आहे गणेश पक्षी. बुलबुल. बुलबुल पक्षी. पहा ही आहे बुलबुल पक्षी. BULBUL. बुलबुल. बुलबुल पक्षी. इंडियन रॉबिन म्हणजे चिरक. चिरक पक्षी हा आहे चिरक पक्षी किंवा इंडियन रॉबिन. INDIAN. इंडियन ROBIN. इंडियन रॉबिन चिरक पक्षी. पुढचं काय. ग्रेटर कोकल भारद्वाज पक्षी. GREATER. ग्रेटर COUCAL. ग्रेटर कोकल म्हणजे भारद्वाज पक्षी. पुढचा आहे ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणजेच याला काय म्हणायचं माळढोक. सोलापूरकडचा भाग पहा. माढा तालुक्यामधला सोलापूरमध्ये माळढोक पक्षी अभयारण्य आहे. तुम्ही कधी भेट दिली असेल तर तुम्हाला माहिती असेल. पहा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्षी. GREAT. ग्रेट INDIAN. इंडियन BUSTARD. ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्षी. चला पुढचा पाहू. कॉमन टेलर बर्ड आहे. कॉमन टेलर बर्ड म्हणजे शिंपी पक्षी. काय कॉमन टेलर बर्ड म्हणजे शिंपी पक्षी. पास स्पेलिंग पाहू. COMMON. कॉमन TAILORBIRD. कॉमन टेलर बर्ड म्हणजे शिंपी पक्षी. पुढचा पाहू. रेड वॉटर्ड लॅपविंग. रेड वॉटर्ड लॅपविंग हा पक्षी सगळ्यांनी पाहिला असेल. टिटवी. त्याला पण इंग्लिश मध्ये नाव काय रेड वॉटर्ड लॅपविंग. पहा स्पेलिंग पाहू. REDWATTLED. रेड वॉटर्ड LAPWING. लॅपविंग. रेड वॉटर्ड लॅपविंग म्हणजेच टिटवी. तुम्ही पाहिली का टिटवी मला कमेंट करून सांगा बरं का. पुढचा आहे व्हाईट आईड बझार्ड म्हणजेच मूर्ती असल्याने वाटते का नाही पण खरा पक्षी आहे. काय त्याचं नाव शिंजरा तिसा. काय नाव आहे शिंजरा तिसा. स्पेलिंग पाहू. WHITE. व्हाईट EYED. आईड BUZZARD. बजार्ड. व्हाईट आईड बजार्ड म्हणजे शिंजरा तिसा पक्षी. पुढचा आहे क्रो. हा पक्षी तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. पाहिलाय ना. क्रो म्हणजे काय कावळा. CROW. क्रो म्हणजे कावळा. प्रत्येकाच्या घरासमोर आता प्रमाण कमी आहे पण अगोदर आपल्या घरी पाहुणे यायला लागले तर आई काय म्हणायचे. घरी दारापाशी कावळा ओरडला तर आई काय म्हणायची आज आपल्या घरी पाहुणे येतात. बरोबर आहे का. आता पुढचा पाहू. हमिंग बर्ड. आहे हमिंग बर्ड म्हणजे गुणगुणारा पक्षी. काय गुणगुणारा पक्षी. HUMMING. हमिंग BIRD. हमिंग बर्ड म्हणजे गुणगुणारा पक्षी. पुढचा आहे नाइटिंगल. नाइटिंगल म्हणजे बुलबुल. काय नाइटिंगल म्हणजे बुलबुल. NIGHTINGALE. नाइटिंगल म्हणजे बुलबुल पक्षी.
पुढचं आहे किंगफिशर. हा आहे किंगफिशर म्हणजेच खंड्या. त्याला मराठीत नाव काय? किंगफिशरला खंड्या. KINGFISHER किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षी. पुढचा आहे बॅट. बॅट म्हणजे काय? वटवाघूळ. स्पेलिंग पाहू. BAT बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ. बॅट तर सहसा तुम्ही पिक्चर मध्येच बघितले असेल ना. वल्चर. वल्चर म्हणजे काय? गिधाड. वल्चर. VULTURE वल्चर म्हणजेच गिधाड पक्षी. पुढचं आहे हेरॉन. हेरॉन म्हणजे बगळा. HERON हेरॉन म्हणजेच बगळा पक्षी. पुढचा आहे गूज. गूज म्हणजे हंस. GOOSE गूज. गूज म्हणजे हंस. तर अशा प्रकारे आपल्या पक्षी व त्यांची नावं इंग्लिश मधले आणि मराठी मधले आपण पाहिले. जर तुम्हाला आजची नावं आवडली असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मुलांनो, ह्याच्यामध्ये आज आपण आता जे पक्ष्यांचा भाग पाहिला, मराठीतली नावं, इंग्लिश मधली नावं, ह्याच्यामधील किती पक्षी तुम्ही पाहिले हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.